नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आई होणं ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. एक प्रकारे आई होणं म्हणजे दैवी वरदानच मानलं जातं, कारण तुमच्या गर्भात तुम्ही दैवी अंशाने निर्माण झालेला, साक्षात भगवंत रूपाने जन्म घेणारा अंश वाढवता. पण जर का हे दैवी वरदान मिळालंच नाही तर? काही कारणाने एखादी स्त्री आई बनू शकली नाही तर? मग काय? मग अशा वरदानांना पूर्ण करण्यासाठी, म्हणजे आई होण्यासाठी, काही स्त्रिया वाईट मार्गाच्या नादी लागतात, वाईट मार्ग पत्करतात. पण त्यांची हीच इच्छा, हाच मार्ग त्यांना अडचणीत घेऊन जातो, भीतीच्या खोलीत बंद करतो, जिथे फक्त काळ्या जादूचा अंधार असतो. ही सत्य घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी गावातील, जिथे राहणाऱ्या वंदनाने कूस उगवत नाही म्हणून असा काही मार्ग वापरला का ज्या मार्गाने तिची कूस तर उगवली, पण एक अनाहूत संकट तिच्या टाळूवर बसलं. आणि त्या संकटापासून वाचण्यासाठी त्यांनी अक्काबाईंची मदत घेतली. मग पाहूया कशा प्रकारे अक्काबाईंनी वंदनाबाईंना त्या भयंकर संकटातून सोडवलं. पण अनुभवाला सुरुवात करण्यापूर्वी मंडळी, एक छोटीशी विनंती. आज मी जो अनुभव सादर करत आहे तो मार्गदर्शन आणि मनोरंजनाच्या हेतूने आहे. हे चॅनेल कोणत्याही प्रकारची तंत्रमंत्राची मदत, उपाय किंवा संपर्क देत नाही. कृपया अक्काबाईंचा कोणताही संपर्क, नंबर किंवा माध्यम विचारू नका. तो देणं हे माझ्या धोरणात बसत नाही आणि त्यामुळे मी अशा कोणत्याही प्रकारची वैयक्तिक मदत करू शकत नाही. आशा आहे तुम्ही नक्कीच मला समजून घ्याल. तर सुरू करूया आजचा अनुभव. दुपारची 2 ते 4ची वेळ, म्हणजे जेवण आणि झोपेची. पण आपल्या अक्काबाईंना कधी झोप मिळेल तर नवलच. अक्काबाईंना दिवसाच्या 24 तासात भूताखेतांच्या केसेस यायच्या. रात्री 2-2, 3-3ला सुद्धा केस येत. मग दिवसाची वेळ काय घेऊन बसलात? अशात एके दिवशी दुपारी 3ची वेळ होती. अक्काबाई त्यांच्या गुप्त ध्यान खोलीत मंत्र उच्चाराने काही शक्ती आत्मसात करत होत्या. अक्काबाईंना आम्ही त्या गुप्त खोलीबद्दल विचारलं. त्यावर अक्काबाईंनी त्या खोलीबद्दल जास्त काही सांगितलं नाही, पण इतकंच म्हणाल्या, मानवी तर्कशास्त्र विचार या खोलीच्या दरवाजात येऊन अंत पावतो आणि एका वेगळ्याच अतर्कणीय शास्त्राच्या हद्दीला इथूनच सुरुवात होते. हे सीमेपलीकडचं जग घातकी आहे. इथे पावलोपावली धोका वसलाय, असं अक्काबाईंनी सांगितलं. आणि त्यातलीच ही एक खोली, ज्या खोलीत मी माझ्या शक्ती ध्यान करून वाढवते. असो, अक्काबाई शांत चित्ताने ध्यान करत होत्या. तोच घराची बेल वाजली. बेलचा आवाज ऐकून अक्काबाईंनी ध्यान बंद केलं. गुप्त खोलीला नागबंधन कुलूप लावून हॉलच्या दरवाजात येऊन दार उघडलं. समोर एक नवरा बायकोचं तरुण जोडपं. त्यांच्या नजरा आपुलकीने अक्काबाईंना पाहत होत्या. त्या नजरेत मदतीची अपेक्षा होती. त्या दोघांकडे पाहत अक्काबाईंनी मंद स्मित दिलं. अक्काबाईंकडे नेहमीच अनोळखी चेहरे यायचे, ज्यांना आपली माणसं समजून त्या मदत करायच्या. या, आत या, अक्काबाई म्हणाल्या. ती स्त्री उजवा पाय चौकटीतून आत टाकून प्रवेश करू लागली. तिने प्रवेश करताना अक्काबाईंनी दरवाजात बसवलेल्या दैवी पाऊल सुरक्षा यंत्राकडे पाहिलं. ते यंत्र निमुळतं होतं. याचा अर्थ याच्या मागे असलेली शक्ती ही निद्रेत होती, अन्यथा त्या प्रकांड शक्तिशाली चौकट कवचाला ओलांडून येणं त्या शक्तीला शक्य झालं नसतं. अक्काबाई आणि ते जोडपं हॉलमधील सोफ्यावर बसलं. त्या जोडप्याच्या चेहऱ्यावर अस्तव्यस्त, निराश,
बेचैन असे कितीतरी भाव पसरलेले. नेहमीप्रमाणे अक्काबाईंनी त्यांना काय झालंय स्पष्ट न घाबरता सांगा असं म्हटलं. त्यावर त्या पुरुषाने बोलायला सुरुवात केली. माझं नाव चंद्रकांत भोपी आणि ही माझी बायको प्रियांका भोपी. आम्ही सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी शहरातील रहिवासी. मूळचे आम्ही कोकणचे, पण आमच्या बऱ्याच पिढ्या इकडे स्थायिक झाल्या. माझ्या लग्नाला 4 वर्ष झालीत, पण आमच्या घरात पाळणा हलत नव्हता असं म्हणत चंद्रकांतराव ती भयहकीकत सांगू लागले आणि अक्काबाई गंभीर गूढ नजरेने सारं ऐकू लागल्या. जी घटना 5 महिन्या अगोदर घडली होती. स्थळ कुर्डुवाडी. आज चंद्रकांत यांच्या लहान भावाच्या मुलाचं बारसं होतं. बारशाचा कार्यक्रम झाला तसे सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत बसले. वातावरण अगदी आनंदाचं. पण काही वेळेकरताच प्रियांका यांच्या सासू, नवऱ्याच्या आत्या आणि काही म्हातारड्या बायका गप्पा मारत बसलेल्या. तोच विषय निघाला. काय हो शांताबाई, बारक्याचं पोर झालं, मोठ्याचं काय? आयुष्यभर असंच मुलाबाळाशिवाय राहायचा विचार आहे का काय? एक खमकी म्हातारडी शांताबाईच्या जखमेवर मीठ चोळत कुत्सित हसत म्हणाली. त्यांच्या त्या वाक्यावर अजून एक बाई पुढाकार घेत आगीत तेल ओतत म्हणाली, आमच्या पोराने तर 4 वर्षात 2 पोरं दिली बाई, गोरी गोरी पान. तुमचं काय मग शांताबाई? मोठ्याने आजकालची पोरं लग्न झाल्यावर ते प्लॅन बिन करतात तसं काय केलंय का? ती दुसरी बाई म्हणाली. आणि आता बारी होती यांच्या आत्याची. वहिनी, बारक्याने इज्जत वाचवली बरं आपल्या घराची, नाहीतर काय तोंड दाखवत फिरली असतीस ग तू? मला तर वाटतं तुझी मोठी सून वांझोटी आहे. हॉलच्या कॉरिडॉरमध्ये भिंतीच्या आडबाजूला प्रियांका उभ्या होत्या. तोंडात साडीचा पदर कोंबून, डोळ्यातून अश्रू गाळत त्या सर्व ऐकत होत्या. त्यातल्या त्यात हा वांझोटी शब्द ऐकून त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. आत्याने आगीत तेल ओतलं आणि शांताबाईंची अगदी आग व्हावी अशी अवस्था झाली. त्या देखील रागातच म्हणाल्या, मला मेलीला ती पोर काय पटलीच नव्हती, पण पोराचं प्रेम ना म्हणून लावली लग्नगाठ, नाहीतर मी त्या मेल्या वांझोटीला केव्हाच हकलून लावली असती इथनं. तोंडावर नेहमी हसून बोलणाऱ्या आपल्या आईसारख्या सासूबाई पाठीमागे असं काही बोलतायत हे ऐकून मात्र प्रियांकाच्या काळजात चर्च झालं. दुःखाचा हिमालय कोसळला. उरात आलेला हुंदका आवरत त्या तशाच धावत खोलीत शिरल्या. बेडवर अंग टाकून देत ढसाढस रडू लागल्या. हे सारं सांगत असताना प्रियांकाबाईंनी अक्काबाईकडे पाहिलं. अक्काबाईंना प्रियांकाच्या डोळ्यात एक असुरी झलक दिसली आणि तेवढ्यात प्रियांकाबाई पुढे बोलू लागल्या, आम्ही दोघांनी सर्व प्रयत्न केले, गोळ्या, औषधं, डॉक्टर, नवस सारं झालं, पण काहीच साथ देत नव्हतं. घरातली बाहेरची सगळी मला पाठीमागून वांजोटी, चेटकीन न जाणो काय काय नावं ठेवत असत. मला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं मी आई होऊ शकते, मी वांजोटी नाही. माझ्या एका मैत्रिणीच्या लग्नाला सुद्धा 5-6 वर्ष झाली तरी मूलबाळ नव्हतं. मग तिने एका भटाची मदत घेतली. तिला आम्ही विचारलं तो भट कुठे भेटेल, पण इथे पण आमच्या नशिबानं साथ दिली नाही. मैत्रिणीने सांगितलं भटाचा मृत्यू झालाय. मग आम्ही दुसरा भट शोधला आणि एक दिवस ठरवून त्या भटाला रात्रीचं भेटायला गेलो. प्रियांका खाली गेलेल्या आवाजात सांगू लागली, अशा 3 महिन्या अगोदर बाहेर फिरायला चाललोत, जेवण खावण बाहेरूनच करून घरी येऊ असं चंद्रकांतरावांनी त्यांच्या आईला सांगितलं आणि हे दोघे नवरा बायको भटाकडे जायला निघाले. कुर्डुवाडीपासून तब्बल 27 किलोमीटर अंतरावर एका सुनसान हायवेच्या बाजूला माळरानावर त्या भटाची झोपडी होती. कुडाच्या भिंती आणि पेंढ्याचं छप्पर, आत शेणाने सारवलेली भुई. चंद्रकांतराव आणि प्रियांकाबाई दोघेही त्या झोपडीत आले.
5x5ची ती झोपडी होती. झोपडीत उजेड येण्याकरता कोणतंही साधन नव्हतं. शेणाने सारवलेल्या भुईवर मधोमध 4 विटांचा चौकोन होता. त्यावर जाड पत्र्याचं घमेलं ठेवलेलं, ज्यात लाकडं जळत होती. खोलीतला अंधार इतका गडद होता का त्या आगीचा प्रकाशही भिंतीवर पसरलेला दिसेना. जणू ही जागा बाहेरून लहान दिसत असली तरी आत मात्र अनंत असा अथांग अंधार आहे. त्या वामहवन कुंडाच्या बाजूला एक जळून गेलेल्या कुत्र्याची कवटी ठेवलेली, खड्डा पडलेल्या खोबण्या, टोकदार दातांचा जबडा. बाजूलाच एक थाळी होती ज्यात काळी माती होती. बाजूला हाडं ठेवलेली, एक पिवळा लिंबू ठेवलेला, ज्या लिंबात एक उभी चूक ठोकलेली आणि त्यावर हळद कुंकू टाकलेलं. कुंडासमोर भट बसलेला. त्या भटाचं वरचं अंग उघडं होतं आणि खाली लाल धोतर होतं. तोंडाला पावडर लावावी तशी मसनातली प्रेताची राख फासलेली. बसा, तो भट आपल्या भसाड्या आवाजात म्हणाला. त्याचा आवाज या झोपडीत असा काही भिनला का ती झोपडी 5x5ची आहे असं वाटलंच नाही. ते दोघे जरा घाबरत भुईवर बसले. बोला, काय काम आहे? दोघांनी भटाला आपली समस्या सांगितली. तसं त्या भटाने डोळे वटारून प्रियांकाला खालपासून वरपर्यंत न्याहाळलं आणि मग त्याच्या एका गालाला कुत्सितरित्या फाकवत असुरी हसला. त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या खाली काळं काजळ पोचलेलं, ज्याने डोळे वटारून पाहता ते डोळे एकदम भेदक वाटत होते. त्यात त्याचं ते असुरी हास्य पाहून या दोघांची आत्मा शहारली. होईल, होईल तुझी इच्छा पूर्ण, असं म्हणत त्या भटाने डोळे बंद केले. आपली उजवी मूठ पुढे आणत कुंडा बाजूच्या थाळीतील माती उचलली. मग ती माती जळणाऱ्या आगीच्या कुंडात फेकली. हाताच्या पंजाची मूठ आवळली. हात सरळ करत ती मूठ कुंडातून निघणाऱ्या आगीवर धरली. डोळे बंद करून तोंडावाटे मंत्रोच्चार सुरू झाला. त्या मंत्रासरशी त्या खोलीत विचित्र आवाज येऊ लागले. एक नाही, 2 नाही, असं वाटत होतं मृत्यू झालेल्या घरातील मैताची लोकं रडतायत. सुतकाच्या घरात उभे आहोत की काय असा भास होऊ लागला. रडण्याचे, विवळण्याचे असे विचित्र आवाज येऊ लागले. गरम थंड अशी हवा आजूबाजूला घिरट्या घालत फिरू लागली. असं वाटत होतं का ती हवा नाही, कोणीतरी हवेतून उडत जवळ येऊन मागे पुढे गोल गोल घिरट्या घालतंय. नजरेला दिसत नसला तरी भास होत होता. त्या अदृश्य अस्तित्वाची चाहूल लागत होती. भटाने मंत्रावाटे काहीतरी भयान जागवलं होतं. ही सर्व त्याची चिन्ह होती. भटाने कुंडाच्या आगीत धरलेला हात बाजूला काढला. त्याच्या हाताला आगीच्या उष्णतेने काहीही झालं नाही. त्याने ती मूठ उघडली. आत कसलीशी हिरवी राख होती. त्याने ती राख प्रियांकाबाईंना एका कागदाच्या पुडीत बांधून दिली. हे औषध रात्री दुधात टाकून प्यायचं आणि पाळी येऊन गेली का रात्रीच्या अमावस्येला संबंध ठेवायचे. तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. पण मध्येच काहीतरी लक्षात आल्यासारखं करत भट म्हणाला, पण याबद्दल कुणालाही सांगायचं नाही. पोटात कितीही दुखलं तरी डॉक्टरकडे जायचं नाही. आणि अजून एक, देवाची उपासना करायची नाही, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील, खूप वाईट. तो भट म्हणाला. त्याच्या शेवटच्या शब्दात ताकीद होती, चेतावणी होती. भटाला हात जोडून कामाचे पैसे देऊन प्रियांका आणि चंद्रकांत रात्री उशिरा घरी आले. जेवण खावण झाल्यानंतर प्रियांकाने किचनमधून दूध आणलं. मग ती पुडी उघडली. त्यातील हिरवी राख दुधात मिसळली. चमचा दुधात टाकून ती गोल गोल बिंगवली. आता ते काचेच्या ग्लासातलं सफेद दूध हिरवट विखारी दिसत होतं. त्या द्रवाकडे पाहता प्रियांकाने आवंढा गिळला.
मनात भीती होतीच, वेगवेगळे विचार येत होते. हा काढा पिऊन काही झालं तर, आपण मेलो तर. त्यांनी डोळे बंद केले. भीती वाटत होती, पण त्याच बंद डोळ्याआड कानात सासू, आत्या, बाकीची माणसं या सर्वांचे वांझोटी मेली हे शब्द ऐकू येत होते. आणि भीतीची जागा आता संताप, सुडाने घेत एक हिंमत मिळत होती. ग्लास हातात घेऊन प्रियांकाने तो काढा पिऊन टाकला. घशातून गरम लावा ओतल्यासारखा तो द्रव आत गेला. छातीत जळजळ झाली, पोटात कळ निघाली, डोकं गरगरायला लागलं. पण हा अंमल फक्त 2 मिनटं, बस. त्यानंतर प्रियांकाची 4 दिवसातच पाळी येऊन गेली. आणि मग हे सगळं ऐकत असताना अक्काबाईंनी गंभीर, उत्सुक नजरेने प्रियांकाकडे पाहिलं. प्रियांकाच्या चेहऱ्यावर लाख मोलाचा आनंद झळकत होता. मी आई झाले, मला दिवस गेले. ज्या ज्या लोकांनी माझ्यावर बोटं उचलली, मला वांझोटी म्हटलं, त्यांच्या तोंडावर चपराक बसली. पण प्रियांकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसरला. क्षणाक्षणाला भाव बदलू लागले. श्वास जड झाला, नजरेत भीती आली. मला वाटलं होतं मी आई झाले, आता सर्व काही ठीक होईल. पण नाही, उलट आता तर माझ्या जीवनातलं खरं दुःख सुरू झालं. याची आम्हाला. प्रियांकाने चंद्रकांतकडे पाहिलं आणि पुढे म्हणाल्या, याची आम्हाला बिलकुलही कल्पना नव्हती. प्रियांकाला दिवस गेल्याच्या 1 महिन्यानंतर तब्बल 2 महिने ज्या भय, अकल्पनीय घटना त्यांच्या सोबत घडल्या, त्याचा उल्लेख अक्काबाईसमोर ते जोडपं करू लागलं. मध्यरात्री 1:15ची वेळ. चंद्रकांत आणि प्रियांका दोघेही खोलीत झोपलेले. सुखद झोपेची चिन्ह प्रियांकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. बंद पापण्या दिसत होत्या. तोच खाडकन तिने डोळे उघडले. चेहऱ्यावर अगदी प्रेताळ भाव आले. नजरेत ना कसली ओळख होती, नाही जाण. असं वाटत होतं का त्या उठल्या नाहीत. त्यांच्या देहात जे घुसलंय ते रात्रीची वेळ पाहून जागं झालंय. एक प्रकारे काय तर प्रियांकाच्या देहावर दुसराच कोणीतरी कब्जा केलेला. प्रियांका पलंगावरून उठली. डोक्यावरचे केस सुटून त्याचा भांडी घासणाऱ्या घासणीसारखा अवतार झालेला. केसांच्या गुंतून जटा झालेल्या. पदर खांद्याला लटकून बाकीचा हातावरून घरंगळत जमिनीवर सरपटत होता. प्रियांका खोलीच्या दरवाजाला उघडून बाहेर चालत आली. हॉलमध्ये आली. बाजूलाच किचन होतं. किचनमध्ये येऊन फ्रीजसमोर उभी राहिली. तिने फ्रीजचा दरवाजा उघडला. डोक्याची यंत्रवत हालचाल करत खाली पाहिलं. फ्रीजच्या एका कपाटात मासे ठेवलेले. तिने माशांची थाळी उचलली आणि मग दोन्ही हातांनी ती जवळ करत एक गाल फाकवत आसुरी हसली. तिच्या चेहऱ्यावर एक वेडपटपणाची झाक दिसली. डोळे वटारले जात हळूहळू पिवळे झाले. दोन्ही नाकपुड्या फुगवून असा आवाज करत प्रियांका मच्छीचा वास घेऊ लागली. त्या वासाने प्रियांकाच्या आत अवतरलेली चेतना उत्तेजित झाली. एका हातात पापलेटचा पीस घेत तिने पापलेटचं डोकं तोंडाचा आ वासून तोंडात कोंबलं आणि दातांनी माशाच्या डोक्याचा लचका तोडला. मच मच आवाज करत तोंड वेडंवाकडं करत ती मच्छी खाऊ लागली. प्रियांकाच्या सासूने शांताबाईंनी घरात मांजर पाळलेली. ती मांजर पोटुशी होती. तिचं पोट फुगलेलं स्पष्ट दिसत होतं. त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्याला वाटलं ही माय मच्छी खाते, मलाही देईल खायला. प्रांजल डोळ्याने ती मांजर प्रियांकाकडे पाहत होती. त्या मांजरीला पाहताच प्रियांकाच्या चेहऱ्यावर गूढ हसू फुललं. दात विचकत डोळे मोठे करत त्या हसल्या. ये इकडे ये. थाळीतील एका माशाचं पीस त्यांनी मांजरीसमोर धरलं. तशी ती बिचारी 4 पायावर पोट हलवत दुडू दुडू चालत प्रियांकापाशी आली. बेडवर झोपलेल्या चंद्रकांतरावांनी कूस बदलली. डोळे उघडून समोर पाहिलं तर
समोरची जागा रिकामी होती. त्यांची नजर समोर गेली. दरवाजा सताड उघडा. बेडवरून उठून ते दरवाजा बाहेर आले. त्यांनी समोर पाहिलं. किचनजवळ प्रियांका खाली बसलेली दिसली आणि तिच्या दिशेने मांजर जाताना दिसली. सावज जाळ्यात फसलं. हे पाहून प्रियांकाच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू फुललं. गचकन त्यांनी मांजराची मान पकडली आणि ताबडतोब 1 सेकंदात मानेचं हाड बाहुलीप्रमाणे मागे फिरवलं. आणि हे असलं दृश्य पाहून चंद्रकांतरावांच्या छातडात ठसका बसला. अंगावर किळसवाणा शहारा फुटला. प्रियांकाबाईंना थांबवण्यासाठी धावतच ते तिच्यापाशी पोहोचले. पण त्या अगोदरच प्रियांका बेशुद्ध झालेल्या. घडलेलं हे प्रकरण कुणाला कळायला नको म्हणून चंद्रकांतने प्रथम बेशुद्ध प्रियांकाला उचलून खोलीत आणून झोपवलं. मग त्या मांजरीचं मान मागे फिरवलेलं प्रेत एका पिशवीत भरलं. रक्ताळलेली फरशी पुसली, जागा स्वच्छ केली आणि त्या मांजरीचं प्रेत रात्री 2-2:30च्या दरम्यान स्मशान शांततेत घरापासून दूर फेकून आले. रूममध्ये येऊन चंद्रकांतरावांनी बेडवर झोपलेल्या प्रियांकाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्याकडे पाहता असं अजिबात वाटत नव्हतं का या नाजूक भोळ्या चेहऱ्याच्या व्यक्तीने आत्ताच काही मिनिटा अगोदर एका मुक्या प्राण्याला सैतानी जनावरासारखं क्रूरतेने मारून असं नीच कृत्य केलं असेल. पण ही तर सुरुवात होती. पुढे अजून खूप काही घडणार होतं. अशात दुसरी घटना घडली. सकाळी 8ची वेळ. शांताबाई हॉलमध्ये बसलेली आणि प्रियांका किचनमध्ये आपल्या सासूसाठी चहा बनवत होती. चहा उकळला तसा प्रियांका तो कपात ओतून सासूला प्यायला घेऊन आली. आई, चहा घ्या, प्रियांकाने म्हटलं. हां दे. शांताबाईंनी दोन्ही हात बशी धरायला पुढे केले. तेवढ्यात प्रियांकाला न जाणो काय झालं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव झटदिशी बदलले. डोळे वटारून एका गालात कुत्सित हसत तिने शांताबाईचा हात धरला आणि त्यांची तर्जनी उकळत्या वाफाळत्या चहाच्या बशीत खारीसारखी बुडवली. आई मेले. गरम उष्ण चहाचा चटका. त्या चटक्याची ठणक डायरेक्ट म्हातारीच्या मेंदूत घुसली आणि ठणठण बोंबलत म्हातारी एड्यागत तोंडावर हात मारत बोंबलू लागली. ए भवाने, मेले. शिव्यांची लाखोली वाहत शांताबाईंनी प्रियांकाच्या हातून हात सोडून घेतला आणि तोच प्रियांकाने रागात दात ओठ खात डोळे वटारून घशातून भयंकर गुरगुरता आवाज काढत एक रानटी अमानवीय डरकाळी फोडली. ए म्हातारडे, असं म्हणतच प्रियांकाने उजव्या हाताची चपराक शांताबाईच्या थोबाडावर बसवली. वार अमानवीय होता. एका चापटीत म्हातारी सोफ्यावर बेशुद्ध होऊन पडली. प्रियांकाच्या देहात कुटील वामशक्तीचं वारं घुसलेलं, ज्याने प्रियांकाला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. तशीच चालत ती खोलीच्या दिशेने निघून गेली आणि दरवाजा मागून धाडकन लावून घेतला. घरात प्रियांकाची लहान जाऊ सानिका होती. तिने सासूच्या ओरडण्याचा आवाज ऐकला तशी ती धावत खोलीतून बाहेर आली. बाहेर येताच तिला सोफ्यावर अस्तव्यस्तपणे पडलेली सासू दिसली आणि पुढे चहाच्या कपातून बाहेर सांडलेलं लाल रक्त दिसलं. जणू पेल्यात चहा नाही, पिशाच्याला प्यायला दिलं जाणारं मानवी रक्त असावं. संध्याकाळपर्यंत म्हातारीला दवाखान्यात आणण्यात आलं. गाल खूप ठणकत होता. एक्सरे काढण्यात आला तेव्हा डॉक्टरांकडून समजलं शांताबाईंच्या गालाच्या हाडाला मार बसलाय. पण तो मार इतका जबर, विलक्षण शक्तिशाली होता का त्या माराने गाल लकवा मारल्यासारखा वाकडा झाला आणि गालावरून माराची सनक थेट मेंदूत जाऊन मेंदूला हानी झालेली. शांताबाई त्यामुळे कोमात गेली. माझ्या मते तरी ही सर्व एका स्त्रीला वांझोटी मेली, सटवी असं हिनवलेल्या कर्माचं प्रायश्चित्त असावं,
जे त्यांना भोगायला आलं होतं, मग ते काळ्या शक्तीकडून का असेना. हे सगळं सांगत असताना आईसाहेब अशी हाक मारत चंद्रकांतने हात जोडले. चेहऱ्यावर मलूल भाव ठेवत बोलू लागले. आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली. आईने, आत्याने, आजूबाजूच्या बायकांनी तिला खूप काही म्हटलं, पण तिने आजवर साधं उलट उत्तरही दिलं नाही, कारण तिच्या स्वभावातच नाही. अक्काबाईंनी प्रियांकाकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. केलेल्या पापाची शिक्षा चेहऱ्यावर दिसत होती. त्या भटाने दिलेली ती राख जेव्हापासून हिने प्राशन केली, तेव्हापासून हिच्या अंगावर काहीतरी वेगळं येऊन अमावस्येच्या दिवशी, अमावस्या सुरू झाल्यापासून संपेपर्यंत बसून राहतं. त्या काळात ही एकदमच विचित्र वागते आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तिने काल केलेल्या कृत्याची तिला जराही आठवण राहत नाही. ही हकीकत सांगताना अक्काबाईला चंद्रकांतच्या चेहऱ्यावरचे भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते, जे त्यांनी अनुभवलेल्या घटनांची साक्ष देत होते. प्रियांका कधी पण रात्री अपरात्री झोपेतून उठते, बाहेर फिरायला जाते. कधी कुत्रं, मांजराचं पिल्लू दिसलं का त्याची मान वाकडी करते आणि एकदा तर आत्याच्या कानशिलात पण आवाज काढला. साधारणपणे गर्भ अवस्थेत बायका चिंचा, कैरी, लोणचं असं काही खातात, पण ही कच्ची मच्छी, मटण, कुत्री, मांजरं. विचित्र नजरेने पाहत हसते काय, ओरडते काय. माझा प्रेमविवाह आहे अक्काबाई. मी हिला तिच्यापेक्षा जास्त ओळखतो. ही अशी वागते कारण नक्कीच हिच्यामध्ये काहीतरी बाहेरचं शिरलंय. अक्काबाई, आम्ही खूप लांबून आलोय तुमच्याकडे. आमची मदत करा. चंद्रकांतने पूर्ण साफ मनाने विनंती केली. ज्यानंतर सर्वप्रथम अक्काबाई जागेवरून उठल्या. प्रियांकापाशी चालत आल्या. काही गोष्टी पाठीमागे घडत असतात, ज्याची आपल्याला कल्पना नसते, आणि अशी गोष्ट दिव्य दृष्टीने पाहिल्यावर केसेस सोडवायला मदत होते. अक्काबाईंनी हळूच उजव्या हाताचा पंजा प्रियांकाच्या टाळूवर ठेवला. डोळे बंद केले. तोंडावाटे काही असमंजस मंत्र उच्चारले. त्या मंत्रासरशी अक्काबाईचं सारं शरीर तट फुगलं. हाताच्या तळव्यातून अदृश्य शक्ती रक्तवाहिन्यातून बाहेर पडली आणि अक्काबाईला जे दिसायचं ते दिसू लागलं. मग अक्काबाईंनी सर्व काही समजल्यागत डोळे उघडले आणि पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसल्या. चंद्रकांतराव, तुम्ही ज्या भटाची मदत घेतली तो नवशिख्या आहे. त्याला काळ्या जादूबद्दल इतकं माहिती नाही आणि अपुरं ज्ञान नेहमीच धोक्याचं असतं. त्या भटाने स्वतःच्या शक्ती वाढवण्यासाठी एका आत्म्यासोबत तुमच्या बायकोच्या पोटात वाढणाऱ्या अर्भकाचा काळबाळंतिनीबरोबर करार केलाय. काळबाळंतीण म्हणजे एका स्त्रीच्या गर्भात वाढणाऱ्या अर्भकास काळ्या शक्तीला अर्पण करून त्या शक्तीकडून मायावी शक्तीचं वरदान प्राप्त करणं, आणि दर अमावस्येला ती शक्ती मुलाची देखरेख पाहायला येते आणि प्रियांकाच्या देहावर हक्क गाजवून नाही तो धुडगूस घालते. अमावस्या संपली का पुन्हा लोप पावते. मग यावर काही उपाय नाही का अक्काबाई? माझ्या पत्नीला यातून बाहेर काढायचं आहे. तिला होणारा त्रास पाहावत नाही, चंद्रकांतराव म्हणाले. त्यावर अक्काबाईंनी विचारलं, बरं, तुमचं कुलदैवत काय आहे? ज्यावर चंद्रकांतने सांगितलं, आम्ही जातीने आगरी. आमची आराध्या आणि कुलदैवी एकच, श्री एकविरा देवी. एकविरा हे नाव ऐकून अक्काबाईंचा चेहराच उजळला. अगोबाई, आईच आहे की मग तुमच्या मागं? हे पहा चंद्रकांतराव, काळबाळंतीण तोडता येत नाही. यातून वाचायचं असेल तर यावर एकच पर्याय, कुलदेवीला कडक नवस करा. आणि एकविरेचा कडक नवस काय तो सांगते. तिच्या कारल्याच्या डोंगरावर, तिच्या पायऱ्या गुडघ्यावर आणि हातावर चालत तिच्यापाशी पोहोचायचं.
तुम्ही वामपंथाला लागून तिच्याकडं पाठ केली, पण ती आई आपल्या लेकरासाठी दयाळू आहे. तू जर तिच्या स्वर्गातल्या देव्हाऱ्यापर्यंत गुडघ्यावर चालत गेली तर हीच तुझी शिक्षा असं समजून ती नक्की तुला माफ करेल आणि या सगळ्यातून तीच तारेल. अक्काबाईंनी नवस आणि उपवास कसा करायचा हे सांगितलं. या जोडप्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता. मानवाच्या वाईट कृत्याने अमानवीय शक्ती हावी झालेलीच. तिचा नंगानाद सुरूच होता आणि त्याला आळा बसवण्याकरता आई एकविरा माऊलीला हाक मारणं गरजेचं होतं. जेव्हा रक्तपिपासू अंधार समोरची वाट बंद करतो तेव्हा छोटासा किरणही प्रकाश देऊन जातो. आम्हाला नवस मान्य आहे अक्काबाई. जे केलंय ते भोग भोगायला तयार आहोत, प्रियांका म्हणाली. तसा अक्काबाईंनी मार्ग सांगितला. तू 3 महिन्याची गर्भवती आहेस ना, मग येत्या मंगळवारी हा नवस पूर्ण कर. तिच्या पायऱ्या चढून जा. संकट येतील तुझ्यासमोर. एक एक पायरी तुझी परीक्षा घ्यायला उभी असेल, पण जेव्हा तिची शेवटची पायरी चढून वर पोहोचशील तेव्हा तुझ्यावर झालेल्या काळबाळंतिणीच्या करणीतून तुला वाचवायची जिम्मेदारी तिची राहील. आई एकविरा माऊली महारुद्रांगिनीचा अवतार घेईल. अक्षरशः कोणत्याही प्रकांड अखंड शक्तीचा धनी जरी आला तरी मग तो तुझ्या पोराला हात लावू शकणार नाही. जा जा पोरी, आईला शरण जा, असं अक्काबाईंनी प्रियांकाला सांगितलं. अक्काबाई सांगत होत्या, काही गोष्टींवर उपाय नसतात, मग साक्षात भगवंतावरच ते कर्म सोडावं लागतं. मग तो न्यायाधिकारी बनून मार्ग दाखवतो. मी फक्त त्या जोडप्याला उपाय सांगितला. खरी वाट दाखवणारी आणि त्यांची सुटका करणारी आई एकविरा माऊली होती. म्हणून मी त्यांना माझ्या पाया पडू नका असं म्हणत असतानाही ते पाया पडून दक्षिणा देऊन निघून गेले. आणि 9 महिन्यानंतर जेव्हा ती दोघं पुन्हा परत आली, प्रथम तर मला लक्षातच आलं नाही का ही दोघं कोण. पण जरा वेळाने लक्षात आलं, हेच प्रियांका भोपी आणि चंद्रकांत भोपी. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. गेल्या वेळेसचे त्यांचे ओढलेले दुःखी चेहरे, त्याचा लवलेशही आता नव्हता. आणि ती दोघं नसून तिघं होती. प्रियांकाच्या हातात एक गोंडस हसणारं गोजीरवाणं लेकरू होतं. गुबगुबीत सुंदर अगदी कमळासारखा चेहरा असणारी एक लेक त्यांच्या कुशीत होती आणि तिचं नाव त्यांनी ठेवलं होतं वीरा, आई एकविरेच्या नावावरून. मंडळींनो, वाममार्ग हा कधीच चांगला नसतो. यात तुमचा फायदा कमी आणि तोटाच जास्त असतो. म्हणून अशा वाटेच्या नादाला कधीही लागू नका. अंधश्रद्धेला बळी पडू नका. अन्यथा काही करणी, जादूटोणा, विधी अशा असतात की ज्यांवर उपाय नसतो. मग त्यांचा अंत फक्त मृत्यूनेच होतो. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.